उदयनराजे शिवेंद्रराजेंनी जरांगे पाटलांच्या मंडपात उपोषणाला बसलं पाहिजे, पण हे भाजपचे हस्तक. संजय राऊतांचा हल्लाबोल. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर 3 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या उपोषणासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं मुंबईत दाखल झालेले आहेत आणि या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर आलेले होते. अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत बैठक पार पडली. तर एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या भेटीनंतर आपल्या गावी दरेगाव येथे गेल्याचं पाहायला मिळालं आणि यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर देखील संजय राऊत यांनी हल्लाबोल केलेला आहे. संजय राऊत यांनी म्हटले की मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव आलेले आहेत आणि त्यांचे नेते जरांगे पाटील आझाद मैदानावर भर पावसात उपोषणाला बसलेले आहेत. हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव इथे आल्याने मुंबईतला बराचसा भाग विस्कळीत झालेला आहे. काल देशाचे गृहमंत्री अमित शहा येऊन गेले, त्यांच्यासोबत भाजपचं सगळं लटांबर होतं. उपमुख्यमंत्री जे दरेगावला गेले ते देखील त्यांचं शेपूट घेऊन त्यांच्यासोबत फिरत होते. या संदर्भात मी आता मत व्यक्त करणार नाही. काल सरकारच्या वतीनं न्यायमूर्ती शिंदे वगैरे लोक भेटले, त्यांच्या चर्चा सुरू आहे. ही चर्चा अजून किती काळ चालेल हे सांगता येत नाही. तोपर्यंत हे सगळे हजारो आंदोलक मुंबईत राहतील आणि त्यांनी ही मुंबई आपली आहे हे समजून त्यांनी इथे थांबायला पाहिजे. ही मुंबई मराठी माणसाची आहे, ही मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. या भावनेनंच या सगळ्या मराठी बांधवांनी इथं राहायला पाहिजे, थांबायला पाहिजे आणि आमचे सर्व शिवसैनिक त्यांच्याबरोबर त्यांना सहकार्य करण्यासाठी आहेत. हे माननीय उद्धवजींनी काल स्पष्ट केलं. नाही, हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणि अमित शहांचं सरकार मराठी लोकांना मारायलाच निघालेलं आहे. हे बोलतात ते करतात दुसरं, त्यांचा पोटात एक ओठात दुसरं, ओठात एक पोटात दुसरं आहे. हे मराठी बांधवांना खतम करायलाच ह्यांचं सरकार इथे आलेलं आहे. हे एकमेकांना सरकारमध्ये एकमेकांना खतम करण्याच्या भानगडीमध्ये मराठी माणसाला खतम करायला निघालेलं आहे. एकनाथ शिंदे यांना लाज वाटायला पाहिजे होती. अमित शहाच्या मागे शेपटीसारखं फिरताना, शेपटी हलवत जो मुंबई गिळायला निघालेला आहे माणूस, जो मुंबईतून मराठी माणूस संपवायला निघालेला आहे, जो मराठी माणसाच्या, मराठा समाजाच्या प्रश्नाकडे किंवा मराठी बांधवांच्या प्रश्नाकडे ढुंकून पाहायला तयार नाही. तुम्ही स्वतःला कसले मराठे समजताय? कसले? शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका. खरं म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी त्या जरांगे पाटलांबरोबर जाऊन मंडपात बसायला पाहिजे, उपोषणाला त्यांनी बसायला पाहिजे. पण ते भारतीय जनता पक्षाचे हस्तक आहेत सगळे लोक. हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली. हे दुर्दैव आहे या राज्यात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.